वर्ल्ड कप जिंकण्याची कमाल, टीम इंडिया मालामाल. विश्वविजेत्या टीम इंडियासाठी बीसीसीआयने पेटारा उघडलाय. बीसीसीआयने खजिना उघडलाय, त्यामुळे टीम इंडिया आता मालामाल झाली आहे. तब्बल 131 कोटी रुपयांचं बक्षीस टीम इंडियाला जाहीर करण्यात आलंय. न्यूझीलंड संघाला धूळ चारत भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडवत विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अशातच आता बीसीसीआयने विश्वविजेत्या भारतीय संघासाठी खजिना खुला केला असून सर्वात मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवलं. या विजयासह भारत हा सलग 2 विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला. त्यासोबतच भारतीय संघाने न्यूझीलंडला हरवत तिसऱ्यांदा T20 विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचा पराक्रमही केलाय. टीम इंडियाच्या या कामगिरीनं खुश झालेल्या बीसीसीआयने या मोठ्या बक्षिसाची आता घोषणा केली आहे. बीसीसीआयने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026च्या आयसीसी पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेत शानदार कामगिरी केल्यानंतर टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलंय. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारताने प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकली. त्यांचं विजेतेपद यशस्वीरित्या राखलं आणि आयसीसी पुरुष T20 विश्वचषक कायम ठेवणारा स्पर्धेच्या इतिहासातील पहिला संघ बनला. आयसीसी T20 विश्वचषक 2024चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. भारताने सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. टीम इंडियाच्या विजयानंतर आता बीसीसीआय कडून मोठं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. विश्वविजेत्या टीम इंडियाला आयसीसी कडून 27.48 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले गेले. आता बीसीसीआयने देखील टीम इंडियातील खेळाडूंसाठी पेटारा उघडलाय. आयसीसी T20 विश्वचषक 2026 चे जेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. भारतीय संघाने 2024 मध्ये जेव्हा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. म्हणजे 2024 पेक्षाही 6 कोटी रुपये जास्त यंदा बीसीसीआयने टीम इंडियाला दिले आहेत. टीम इंडियाला ट्रॉफी बरोबरच मोठी रक्कम मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने या स्पर्धेसाठी एकूण $13.5 मिलियन म्हणजे सुमारे 120 कोटी रुपये इतकी प्राइज जाहीर केली. T20 विश्वचषक 2026 जिंकल्यानंतर भारतीय संघाला $3 मिलियन इतकी इनामी रक्कम मिळाली. ही रक्कम प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे दिली जाते आणि त्यानंतर खेळाडूंमध्ये बोनस, मॅच फी आणि इतर बक्षिसांच्या स्वरूपात ती वाटली जाते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026चा T20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाला 131 कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं. या घोषणेसह बोर्डाने स्वतःचाच मागील विक्रम मोडला. यापूर्वी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 2024चा T20 विश्वचषक जिंकला, तेव्हा बीसीसीआयने खेळाडूंना 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. आता भारतीय संघाने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर बोर्डाने आणखी मोठी रक्कम देण्याचा निर्णय घेतलाय. बीसीसीआयने जाहीर केलेली ही रक्कम केवळ खेळाडूंसाठीच नाही तर संपूर्ण टीम मॅनेजमेंटसाठी आहे. याचं वाटप साधारणपणे अशा प्रकारे केले जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुख्य 15 खेळाडूंना प्रत्येकी 5 ते 7 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. संघात असलेल्या 4 राखीव खेळाडूंनाही 1 ते 2 कोटींचा हिस्सा मिळेल. मुख्य प्रशिक्षक आणि इतर महत्त्वाच्या प्रशिक्षकांना मोठं मानधन दिलं जाईल. तसंच फिजिओ, ट्रेनर, थ्रोडाऊन स्पेशालिस्ट आणि इतर मदतनीस कर्मचाऱ्यांमध्ये उर्वरित रक्कम विभागली जाईल. निवड समितीच्या सदस्यांनाही त्यांच्या योगदानाबद्दल बोनस दिला जाणार आहे. 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने विश्वचषक जिंकला, तेव्हा तत्कालीन सचिव जय शहा यांनी 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. मात्र यंदा ही रक्कम 131 कोटी रुपयांवर नेण्यात आली आहे. भारतीय संघाने स्पर्धेत चांगली कामगिरी करून विजेतेपद जिंकल्यानंतर बीसीसीआयने भरीव बक्षीस देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे.